की विजय शिवतारेंना तुम्ही आवरा, नाहीतर त्याची पक्षातून हकालपट्टी करा. बारामती लोकसभा मतदारसंघावरून दिवसेंदिवस खलबत होताना दिसून येत आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघामधील शिवसेनेचे ज्येष्ठ नेते विजय शिवतारे हे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्यावर वारंवार टीका करत असतात. आता तर त्यांनी टीकेचं सर्वोच्च केंद्रबिंदू गाठलेला आहे. अजितदादा पवार हे शिवपिंडावरील विंचू आहेत आणि त्यांना चपलीनं मारता सुद्धा येत नाही, अशा पद्धतीची खालच्या पद्धतीची टीका त्यांनी उपमुख्यमंत्र्यांवर केलेली आहे. याबाबत बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील आहेत. दादा, काय सांगाल? तुमच्या नेत्यावरती अतिशय खालच्या भाषेमध्ये टीका केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याची नेमकी भूमिका काय? एक लक्षात घ्या, मी यापूर्वीच सांगितलं होतं की विजय शिवतारे हा विकृत मनुष्य आहे. 3 बायका आणि फजिती ऐका अशी परिस्थिती विजय शिवतारेंची झाली होती. सगळ्या महाराष्ट्राने ती पाहिली. काय फजिती झाली ती सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेली आहे. आणि त्या प्रेशरखाली त्यांच्या किडन्या फेल झाल्या, त्यांचं हार्ट फेल झालं किंवा वेगवेगळे शारीरिक आजार झाले. आणि मध्यंतरी त्यांनी सांगितले की अजित पवारांमुळे माझ्या किडन्या फेल झाल्या. अशा पद्धतीचं आरोप आमच्या नेत्यांवर केल्यानंतर आम्ही काही गप्प बसणारे नाहोत. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये याच्यामुळं प्रचंड अशा पद्धतीच्या भावना आहेत. त्यामुळे आम्ही मुख्यमंत्र्यांनी विनंती केली की विजय शिवतारेंना तुम्ही आवरा, नाहीतर त्याची पक्षातून हकालपट्टी करा. महायुतीमध्ये राहायचं, महायुतीमधले ज्येष्ठ नेते म्हणून वावरायचं, मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून सगळी ताकद घ्यायची. त्यामुळे महायुतीची सरकारची ताकद घेऊन आमच्याच पक्षाच्या सर्वोच्च नेत्यावर खालच्या भाषेत टीका करायची. आज तर त्यांनी चपलेची भाषा केली. ही आम्ही सहन नाही करणार. त्याच्यामुळं आम्हाला प्रश्न पडला आहे, महायुतीमध्ये राहायचं का नाही हा प्रश्न पडलेला आहे. कारण असल्या पद्धती चपलेची भाषा वापरणारा नेता आणि त्याची जर हकालपट्टी होणार नसेल, आम्ही वारंवार सांगून सुद्धा, त्यामुळं आम्ही या महायुतीच्या घटक म्हणून आम्ही काही लाचार नाही आहोत ना. बाहेर पडण्याचा वगैरे निर्णय आहे. मग एक लक्षात घ्या, आम्ही या ठिकाणी असं सांगतोय की आम्ही लाचार नाही आहोत. आम्ही या ठिकाणी वेगळ्या विचारानं नरेंद्र मोदी साहेबांना पंतप्रधान तिसऱ्यांदा करण्याच्या करिता विचारविनिमय करून या देशाला, या राज्याला विकासाच्या टप्प्यावर आणखी पुढे घेऊन जाण्याच्या करता आम्ही सोबत येण्याचा निर्णय घेतला. काही विजय शिवतारेंच्या चपलीची भाषा ऐकून घ्यायला घेतला का? त्यामुळे या संदर्भामध्ये आमच्या कार्यकर्त्यांना देखील उद्या विचार करावा लागणार आहे. जिथं उद्या शिवसेनेचे उमेदवार उभे असतील त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा कार्यकर्ता, भाजपचा कार्यकर्ता त्या ठिकाणी मदतीला त्यांना आला पाहिजे का नको? जिथं भाजपचा उमेदवार उभा असेल तिथं राष्ट्रवादीचा आणि शिवसेनेचा कार्यकर्ता हा त्या ठिकाणी त्या भाजपच्या उमेदवारासाठी काम करताना दिसला पाहिजे. परंतु इथं बारामती लोकसभामध्ये वेगळंच दिसतंय. शिवसेनेचा माजी मंत्री, वरिष्ठ नेता शिंदेसाहेबांचा सहकारी हा थेटपणे आमच्याच नेत्यांवर टीका करायला लागलाय, निवडणुकीची भाषा करायला लागलाय. निवडणूक लढवाय तर लढव ना, महायुतीमधून बाजूला पडेल लढव. निवडणूक लढवायला कुणी अडवलेलं आहे? त्याला 3 बायकापैकी एकाचं जरी मत पडलं ना तरी पुरेसं आहे. आम्हाला त्याची लायकी काय आहे ते माहीत आहे. अजित पवारांच्या एका वाक्याने विजय शिवतारेंचा विधानसभेला पराभव झाला होता. त्यामुळे आम्हाला विजय शिवतारे आम्हाला निवडणुकीच्या दृष्टीनं टेन्शन घेण्याचा विषय नाही आहे. मध्यंतरी त्यांनी मुख्यमंत्र्यांची सुद्धा भेट घेतली या सर्व बाबतीमध्ये. मात्र अजून सुद्धा मुख्यमंत्र्यांकडून ऑफिशियली काही स्टेटमेंट त्यामध्ये येत नाहीये. अशाच पद्धतीचं त्यांचे वक्तव्य येतच राहिले, त्यांच्या तोंडाला आवर घातला गेला नाही, तर राष्ट्रवादीचा कार्यकर्ता महायुतीमधला काय भूमिका घेणार? हे बघा, आमच्या पक्षाच्या कार्यकर्त्याच्या या संदर्भामध्ये तीव्र भावना आहेत. आणि जिथं जिथं शिवसेनेचे उद्याच्याला लोकसभेचे उमेदवार आहेत त्या त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शिवसेनेच्या त्या उमेदवाराचं कामच करू शकणार नाहीत. त्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला काय वाटेल? त्याच्या पक्षाचा सर्वोच्च नेता अजितदादा पवार, त्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, आमचे उपमुख्यमंत्री, आमच्या नेत्याबद्दल तुमचा शिवसेनेचा नेता जर चपलेची भाषा करत असेल आणि आम्ही तिथं जर उद्या तिथलं काम करा म्हणत असेल तर कार्यकर्त्यांमध्ये ती प्रेरणा राहील का? त्यामुळे ह्या विषयामध्ये गंभीरपणे घ्यायची आवश्यकता आहे. मुख्यमंत्र्यांनी ताबडतोब निर्णय घ्यायची आवश्यकता आहे. ताबडतोब त्याची हकालपट्टी करण्याची आवश्यकता आहे. नाही हकालपट्टी केली तर नाही, मी मगाशी सांगितलं ना, महायुतीमध्ये राहायचं का नाही याचा विचार करावा लागेल आम्हाला. दादा, आपण जर बघितलं तर आजच महादेव जानकर यांना परभणीची जागा देण्याबाबत महायुतीमध्ये घोषणा झालेली आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये महादेव जानकर हे नाराज आहेत अशा पद्धतीचा सूर उमटला चालला होता आणि आता त्यांना परभणीची जागा दिली जात आहे. जागा वाटपामध्ये ही जी जागा आहे परभणीची ती राष्ट्रवादीकडे येते. मात्र महादेव जानकरांच्या महायुतीमध्ये येण्यानं याचा फटका जो आहे तो अजितदादा पवार गटाच्या राष्ट्रवादीला बसताना दिसतोय. आपली जागा एक कुठेतरी कमी होत असताना दिसत आहे. महादेव जानकरांचं स्वागत कराल का जागा गेली म्हणून खंत व्यक्त कराल?
हे पहा, अजून त्याच्या संदर्भातला अंतिम निर्णय झालेला नाही. मुळात महायुतीमध्ये महादेव जानकर हे कुठं सोडून गेलेले नव्हते. ते आधीपासून महायुतीमध्येच आहेत आणि पूर्वी आम्ही महायुतीमध्ये नव्हतो, ते आम्ही आलेलो आहोत. तर महादेव जानकर हे आधीपासूनच महायुतीमध्ये आहेत. मध्यंतरी महायुतीचा जो मेळावा मुंबईला झाला होता त्याला महादेव जानकर उपस्थित होते. कुठंतरी दुसऱ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना ते भेटून आले म्हणून त्यांनी महायुतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असं नाही ना होत. महादेव जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत, ज्येष्ठ नेते आहेत. धनगर समाजाच्या करता आरक्षणाची मोठी चळवळ त्यांनी उभी केली. या महाराष्ट्रामध्ये धनगर समाजाची ऐतिहासिक चळवळ उभी करण्याचं श्रेय हे महादेव जानकरांनाच जातं. महाराष्ट्रातला धनगर समाज एकवटणं, त्यांची अस्मिता तयार करणं याच्या संदर्भात महादेव जानकरांची फार मोठी भूमिका राहिलेली आहे. आणि त्यांना लोकसभा लढवण्याच्या दृष्टिकोनातून जो कुठला सोयीचा मतदारसंघ असेल आणि ते तिथून निवडून येण्याची शक्यता जास्तीची असेल तर त्यांना कुठला मतदारसंघ देण्यासंदर्भात निर्णय जर होत असेल तर त्याला आमची अडचण असण्याचं कारण नाही. मुद्दा हा आहे की 48 मतदारसंघापैकी जास्तीत जास्त खासदार निवडून येणं महत्त्वाचं आहे. तो कुठल्या पक्षाचा निवडून येतो, कोण निवडून येतो, कुठला उमेदवार निवडून येतो याच्यापेक्षा जास्त महत्त्वाचं आहे की जास्तीत जास्त खासदार महायुतीचे आले पाहिजेत, जेणेकरून दिल्लीमध्ये मोदी साहेबांनाच्या पाठीशी महाराष्ट्रातून जास्तीची ताकद उभी राहिली पाहिजे. नक्कीच, धन्यवाद दादा. तर हे होते उमेश पाटील. त्यांनी विजय शिवतारेंचं तोंड जर आवरलं नाही तर येणाऱ्या काळामध्ये महायुतीमध्ये राहायचं का नाही याबद्दल विचार करावा लागेल अशी भूमिका जी आहे ती यांनी आपल्यासोबत बोलताना मांडलेली आहे. विश्वभूषण लिमये, साम टीव्ही न्यूज, सोलापूर. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.